जय गुरु. दोन दोन कोटी. जय गुरु. ऐकू येत आहे? जय 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 गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु सर. ऐकू येत आहे. ऐकू येत आहे ना? हा. जय गुरु. जय गुरु. हा. आता पुढचं सुभाषित आपण आज घेऊया. कोण वाचेल? मी वाचू सर. हा, वाचा माधुरी तू. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय सतां विभूतयः. हम्म, ठीक आहे. बरोबर. अजून कोणाला वाचायचंय? मी सर मी वाचू वाचू सर का? वाचनजी. पण ज्योत्स्नाताई मी वाचते. वाचू. हो, ज्योत्स्ना बोलते. मी वाचू. मी हो. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः. गाव असं म्हणायला पाहिजे ना सर? गाव. परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय सतां विभूतयः. हा. वृक्षाः असं म्हणायचं. वृक्षाहा नाही म्हणायचं. हं? हा, मध्ये असतं. कारण मध्ये विसर्ग आलाय. काल सांगितलं होतं तुम्ही तस त्याप्रमाणे. हा, तेच. ठीक आहे. ओके ओके. आता ठीक हा. आहे. आता परोपकाराय म्हणजे काय? कुठली विभक्ती होईल? परोपकाराय देवाय. चतुर्थी. 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 चतुर्थी कशा करता वापरली जाते? चतुर्थी म्हणजे साठी. सॉरी. साठी. बरोबर. म्हणजे मग परोपकाराय म्हणजे काय? परोपकारासाठी. प्रेमासाठी. बरोबर. परोपकारासाठी वृक्षाः फलन्ति. वृक्षाः फलन्ति म्हणजे काय? वृक्ष फळतात. वृक्ष फळतात म्हणजे फळ देतात, नाही का? सगळे म्हणजे हे वृक्ष फळ कोणासाठी देतात? दुसऱ्यांसाठी. त्यांना स्वतःला त्या फळांचा काही उपयोग असतो का? नाही. पण ते दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी फळ देतात. हम्म, बरोबर. तर पुढचं वाक्य हम्म. काय? नद्यः परोपकाराय वहन्ति. याचा अर्थ काय होईल? नद्या पण नद्या पण परोपकारासाठीच वाहतात. परोपकारासाठी वाहतात. बरोबर. नद्यः. नदी. नदी ही नदीचं बहुवचन होतं नद्यः. म्हणजे नद्या नदी. परोपकारासाठी वाहतात. एवढ्या डोंगरातून पाणी आणतात, पूर्ण सगळ्या प्रदेशात वाहत 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 जाऊन शेवटी समुद्राला मिळतात. ते सगळं कशा करता? परोपकारा करता, नाही का? पूर्वीची सगळ्या संस्कृती निर्माण झाल्या जगातल्या, त्या सगळ्या नद्यांच्या काठानेच झाल्या ना. म्हणजे दुसऱ्यांवर उपकारणासाठीच त्यांनी इतक्या दुरून पाणी आणून ते सगळीकडे देतात दुसऱ्यांना. पुढं गावः परोपकाराय दुहंती म्हणजे काय होईल? गायी परोपकारासाठी दुहंती म्हणजे दूध देतात का? दूध देतात. दोहन करतात, दूध देतात. हा, बरोबर. हं, गाई सुद्धा दूध, एवढं मोठं दूध त्यांच्या वासरांना तर एवढं लागत नाही, बरोबर. पण मग हं. त्या दूध 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 एवढं का देतात? मग दुसऱ्यांचं म्हणजे इतर पर म्हणजे दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच दूध देतात. हं. गाव हा पर हा मूळ शब्द गायीसाठी काय आहे? गहू का? गहू. गहू. हं. आणि अनेक गहूचं वचन गाव हा. गाव. हं. इनफॅक्ट मराठीत जे गाव हा आपण म्हणतो ना, गाव हा ते शब्द नाहीये. नाही नाही. हं. तर ते दोन्ही प्रकाराने, एक तर ग्राम या शब्दाचा अपभ्रंश होऊन गाव, किंवा पूर्वी गायी हा पाळीव प्राणी आहे ना, गाय हा बाकी जंगलातला हं. प्राणी नाही आहे, बरोबर. हं. तर हं. जिथं गाव हा म्हणजे जिथे गायी असतात ते गाव. हा. हं. कारण वस्ती कुठे होणार? जिथं वस्ती होणार तिथे गायी पाळल्या जाणार. म्हणून जिथं हं. वस्तीलाच गाव म्हटलं जातं असं.
हं? हा. तर दुहंती हा शब्द काय आहे? दु दु दुह दो दो दुह दुहंती दुहती. दुह म्हणजे दोहन करणे, म्हणजे दूध देणे थोडक्यात. हं, बरोबर. हम्म. तर परोपकाराय सतां विभूतयः. तर सतां विभूतयः परोपकाराय भवन्ति. असं भवन्ति हा अध्याय होत आहे. हा. तर आता याचा अर्थ काय होईल सांगा? हे संतांच्या विभूती असं काही असते का? सज्जनांचं हा सज्जनांचा हा बरोबर. सतां म्हणजे सज्जन, सज्जन विभूती सतां परोपकारासाठीच हा होतात. करतात. भवंती हे हा धातू इथं अध्यार होत आहे, क्रियापद. तर स्वतः जसं सज्जन लोक जे असतात, विभूती म्हणजे व्यक्ती असं हो. म्हणता येईल. हा सताम म्हणजे अनेक, सज्जन लोकांचं अनेक वचन. हा सताम म्हणजे चांगल्या विभूती ज्या असतात किंवा चांगले लोक जे असतात ते परोपकारासाठी होतात असं. तर इथं परोपकाराचा महिमा इथं सांगितलेला आहे की सुषमाताईंना काही विचारायचंय सर का? हा ऐकायला हो येत नाहीये सर, सगळ्यांचेच माईक सुरू आहेत. हा सगळ्यांनी म्यूट करा की विचारायचं. मी सगळ्यांना म्यूट करतो. ठीक आहे. हा सुषमाताईंना काहीतरी विचारायचंय, बोला. हो हो अं, बोला. गाईचं जे गो आहे हे स्त्रीलिंगी आहे का काय? गौ स्त्रीलिंगी. हो. गौ. गऊ का गौ गो? गौ गौ. गौ. हा अच्छा. आणि दुसरं सताम जे आहे ते सताम असं येत नाहीये ते ह्याच्यामध्ये सता येत आहे म्हणजे सत पुल्लिंग शब्दाचं सत्ता येत आहे. येत आहे म्हणजे ते विभक्तीचे जे दिलेले आहेत त्याच्यात सत्ताम नाही येत आहे. हा 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 अच्छा. नाही नाही, हे कसं आहे माहिती आहे का? हा. अं, सताम विभूतया, विभूतीचं अनेक वचन विभूतया, हा हे झालं. तर विभूती हे स्त्रीलिंग ना? विभूती, हा विभूती हे स्त्रीलिंग मती सारखं. मती हा. सॉरी, मती मती मतय, हा असं. म्हणजे हे त्याचं म्हणजे बहुवचन हे झालं विभूती. प्रथमा हा विभक्ती बहुवचन. बरोबर. हा हा. आणि तुम्ही म्हटलं की याचं सताम हे येत नाही, असं तुम्हाला म्हणायचं हा आहे का? सतचा तृतीय त्यांनी सत्ता नुसतं दिलंय, सत्ताम नाही दिलेलं. हम्म. समजलं. सताम विभक्ती ना. हम्म. सताम नाही, मालासारखं असेल का? माला. नाही नाही नाही, मालासारखं नाही. हा सत हाच शब्द आहे. पण अच्छा. हा हा बरोबर. तर सता म्हणजे संतांच्या विभूती. सत म्हणजे संत, चांगले लोक. आणि सता म्हणजे संतांच्या विभूती आपण म्हणतो ना, ती षष्ठी आहे सता. हम्म. रामा षष्ठी सत्त हा आहे ना? नाही नाही, ती एकवचन. ही सताम अच्छा. विभूतया अनेक वचन आहे ना, म्हणून अच्छा. ओके. संतांच्या विभूती असं आपण म्हणतो ना मराठीत पण. हो 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 तसं. हो ठीक आहे. तर सताम सर विभूतया इथे म्हणजे ना संतांच्या विभूती. हा बोला. इथे अर्थ जो दिलाय म्हणजे तुम्ही सांगितलं तर ऐकलं ऐकीच व्यवस्थित. मी पण इथे असं सांगितलंय की नाही का, एक मिनिट हा. सज्जनांचे ऐश्वर्य सुद्धा म्हणजे ऐश्वर्य ही परोपकाराच्या कामी उपयोगी पडते. इथं ऐश्वर्य किंवा धन हे अध्यारूत आहे का, म्हणजे धरायचं का आपण? अध्याय कारण आहे. हो त्याच्यासाठी कुठला शब्द नाहीये ना इथे दिलेला आहे त्या बरोबर सुभाषितामध्ये. बरोबर. म्हणजे अध्यारूत जसं धरायचं. हा. नाही धरून जसं किंवा वृक्षाचं ऐश्वर आहे फळ, नद्यांचं ऐश्वर आहे पाणी, गायींचं ऐश्वर आहे दूध. तसं संतांच्या सज्जनांच्या ऍक्च्युली हा बरोबर आहे. ते विभूती म्हणजे महानता ना, म्हणा नाही नाही नाही, ऐका ऐका ऐका. तर विभूती म्हणजे ना, सज्जनांचं हा. ऐश्वर हे विभूती.
सताम हा सज्जनांच्या विभूती, विभूती म्हणजे काय, त्यांचं ऐश्वर्यच सज्जनांचं. त्यांचं ज्ञान बस. ज्ञान असं हा, ज्ञान. त्यांचं ज्ञान किंवा त्यांची वृत्ती, तर त्यांचं हे सगळं चारित्र्य. चांगुलपणा वगैरे वगैरे सगळं ते विभूती या अर्थाने. हा? सज्जनांच्या विभूती या परोपकारासाठीच असतात असं. हा, ठीक आहे सर. ओके सर. थँक्यू. बरोबर. मग पुढचं कोण वाचेल सुभाषित? मी वाचू सर, वासंती. वासंती ते वाचा. हा. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तजन वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च. हा. बरोबर. अजून कोणा? अदितीताई तुम्ही वाचायचं तुम्हाला? वाचा. हो, मी वाचते. वृथा वृष्टी समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च. वृथा वृष्टी समुद्रेषु, समुद्रेषु म्हणजे सप्तमी आहे. म्हणजे हा. जसं पाऊस समुद्राला मिळतो, समुद्रात जातो किंवा समुद्राला मिळतो, इथे जसा म्हणायचं ना, जसा. नाही वृष्टी म्हणजे जसा नाही, पाऊस. वृथा म्हणजे व्यर्थ. वृथा म्हणजे व्यर्थ. हा. व्यर्थ. अच्छा. समुद्रेषु म्हणजे काय? समुद्रात. समुद्रात. समुद्रात म्हणजे हा, सप्तमी बहुवचन आहे. म्हणजे सप्तमी समुद्रामध्ये. बहुवचन. हा, हम्म. अनेक समुद्रांमध्ये वृष्टी म्हणजे वर्षाव म्हणजे पाऊस. 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 हा, पाऊस. समुद्रात पाऊस पडून काय व्यर्थ आहे ना, समुद्रात पाऊस पडणं. ना तिथे पिकं हा. किती पिकतात, पाणी. ना लोकांना पाणी प्यायला मिळतं, काही नाही समुद्रात. हा. टेक्निकली म्हटलं तर समुद्रात जो पाऊस पडतो त्याचा काहीच उपयोग नाही ना, नाही का? तसं. नाही. हो, बरोबर. हा. हा, पुढचं कोण वृथा सांगेल अर्थ? तृप्तस्य हा. वृथा तृप्तस्य भोजनं. मी सांगू? हा, सांगा. तृप्त माणसाला भोजनाचा काही अर्थ नाही, म्हणजे ते तृप्ती झालेली आहे त्याची. हा, जो आता तृप्त आहे, जो आता जेवण उठलेला आहे, त्याला परत कोणी त्याला आग्रह केला, अरे जेव जेव, अगदी पक्वांना जरी दिलं तरी ते व्यर्थ आहे ना, कारण तो म्हणेल व्यर्थ. नको बाबा, आत्ताच मी जेवलेलो आहे, नाही का? हा, किती आग्रह केला बरोबर. तरी त्याला अन्नाची किंमत आहे का तिथं? व्यर्थ आहे, म्हणजे किंमत म्हणजे व्यर्थ आहे. तो म्हणेल आत्ता नको. नकोय, आत्ता नकोय. हो. हा. हम्म. वृथा दानम समर्थस्य. हा. तसंच. जो अगोदरच श्रीमंत आहे हा. त्याला हा. परत समर्थ दान केलं तर केल्यामुळे ते व्यर्थ. व्यर्थ आहे. हा, बरोबर. तर म्हणजे सम अर्थ म्हणजे ज्याच्यापाशी ऑलरेडी अर्थ म्हणजे पैसा आहे, पैसा. तर तर त्याला दान देणं व्यर्थ आहे ना. उगीच श्रीमंत याला अजून काय तुम्ही दान देणार? तो म्हणजे नाही का, ज्याला गरज आहे त्याला हो. द्यायला पाहिजे. हा, हा. तसा. हो. वृथा दीपो दिवापीच, याचा अर्थ काय होईल? म्हणजे दिवसा जिथे दिवा प्रकाशात दिवा व्यर्थ आहे. हा, हा, दिवसा जिथे दिवा उजेड लावणं आहे. व्यर्थ आहे. हा, नाही, हा. दिवा म्हणजे दिवसा सुद्धा हा. दिवा लावणं व्यर्थच आहे ना. दिवसा कोणी दिवे हो, लावतो का? आपण म्हणतो कोणी लावला तर, अरे एवढा दिवस असताना काय दिवे लावतो, नाही का? असं. हा, तर हा त्याचा बर. म्हणजे मतितार्थ म्हणजे शब्दार्थ झाला. आणि त्याचा भावार्थ असा आहे की असं उगीचच म्हणजे जे आपण काही मदत करू कोणाला काय वगैरे, ते उगीच व्यर्थ जाणार असेल तर करण्यात काही अर्थ नाही. ज्याला गरज असेल, आवश्यकता असेल, त्यालाच मदत करणं मदत करावी असे, नाही का? उगीचच ज्याला गरज नाही त्याला मदत करण्यात काही फायदा नाही त्या वस्तूची, असं. हा, सर, दीप हा शब्द आला तर दीप हा मूळ शब्द असेल ना. दीप दीप म्हणजे दिवा. विसर्ग. हा. दीप. हा, दीप. आणि दीपो त्याची दीप कोणती विभक्ती? जसं नाही, दीप हा प्रथमाच आहे ती. जसं रामो राज म्हणजे रामो होतो ना, हा. तसं दीप. ओके. दीप हा. 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 ठीक ठीक. दीप हा. हा तो दिवापी दीप हा दिवा अपीच वृथा अस्ति असं. हा, वृथा हम्म. अस्ति किंवा भवती असं. तो तर दिवापी शब्द भवती. असा का लिहिलाय? हा, तो दिवापी असा शब्द का लिहिलाय तो? नाही, तो त्याचा दिवा अधिक संधी. अपी, आ अधिक अ
बरोबर असं त्याला अवग्रह म्हणतात. म्हणजे दिवा दिवा आपी. आपी. हा ते असं एस सारखं लिहिलंय त्याला अवग्रह म्हणतात. अवग्रह म्हणतात. हा जेव्हा हा आ अवघ. आ अधिक अ किंवा आ अधिक आ असं होतं ना, तेव्हा कोणी हम्म. कोणी दिवापी असं पण लिहितात, कोणी कोणी मध्ये अवग्रह लिहितात. अवग्रह म्हणतात त्याला, की दाखवण्यासाठी ते उच्चार की करता नाही, उच्चार नसतो करायचा त्या अवग्रहाचा, नाही पण ते दिवा लिहिताना आपी लिहितात. असं नाही, उच्चार करतात पण लांबवायचं ना. नाही, ते चुकीचं आहे. उच्चार करताना तो लांबवायचा नसतो. फक्त दिवा हो पिच का. म्हणजे हा, अच्छा. उच्चार करताना त्याचा उच्चार नॉर्मल आ सारखाच करायचा असतो, पण हा हा पण ते लक्षात यावं म्हणून तो अवग्रह असतो असं. हा हा कारण कारण असा तो अवग्रह म्हणजे काही स्वर नाहीये, ती नुसती खूण आहे ती. हो हा समजलं? जसा अनुस्वार, जसा विसर्ग, तसा अवग्रह हा काही सिम्बॉल उच्चाराचं खूण नाहीये त्या. समजलं का? बर. हा, हे बाकी सर हे संस्कृतशी संबंधित नाही. म्हणजे जनरली असं असतं ना, की गाण्यामध्ये बघा असं ज्यावेळेस अवग्रह देतात हा त्यावेळेस ते असं सूर लांबवतो ना आपण. तसंच करेक्ट ते. लांबवायचं. हा, ते लांबवायचं असतं तसं. हा, पण ते गाण्यात ठीक आहे, ते नोटेशन म्हणून. पण हा इथं नोटीस. इथं हे नोटेशन फक्त आ अधिक अ किंवा आ अधिक आ असं दाखवण्यासाठी येते, पण त्याचा हो उच्चार नसतो करायचा असं. ठीक आहे. ओके सर. केव्हा केव्हा दोन असतात ना असे अवग्रह. तेव्हा आ अधिक आ असेल तेव्हा हा दोन पण सारखं असतात. हा हा, हा हा. मी तुम्हाला ह्याच्यात जो आता च पुढे आहे तो त्याचा ऐका ऐका सर इथे एक मिनिट. तर आता पुढे आपलं संधी प्रकरण होणार आहे, त्याच्यात तुम्हाला हे शिकायलाच तुम्ही कसं. हा, ठीक आहे. सर इथे दीपोचा अर्थ दिवस घ्यायचा का मग? नाही नाही, दिवा या शब्दाचा अर्थ दिवस. दिवा म्हणजे दिवस. अच्छा. दीप हा म्हणजे दिवा. दिवा म्हणजे आपला लॅम्प असं. हा, तर दिवा दिवस म्हणजे हा नपुंसकलिंगी शब्द आहे का काय. दिवस दिवा, तो दिवस ती रात्र. नाही नाही, दिवा आकारांत नाही, आकारांत पुल्लिंगच आहे हा दिवा. आकारांत पुल्लिंगी. हो, याच्यात शेवटचा जो च आहे ना त्याला अर्थ आणीच म्हणून आहे ना, का आणि दिवा हो. पीचच एकत्र आहे? नाही नाही, च वेगळा आहे. च म्हणजे आणीच आहे ना. आणि, तो वेगळा शब्द आहे, हा वेगळा शब्द. बरोबर. ओके, थँक्यू. ठीक आहे. हा, आता हे जी सगळी सुभाषित जी होती, तर याचा पुस्तकांमध्ये सुद्धा अर्थ, अन्वय, भावार्थ हे सगळं दिलं होतं. आहे हा आहे सर. हा, हा, आता याच्या पुढची जी सुभाषित आहेत, तर त्याचा अर्थ आपल्याला लावायचा आहे. ठीक आहे. तर आता हे कोण वाचेल पुढचं? मी वाचते. हा, आसावरी आसावरी. वाचा. धनिक धनिक श्रोत्रियो राजा हम्म, नदी वैदस्तु पंचमः हम्म. पंच यत्र न विद्यते विद- न तत्र दिवसं वसे. विद्यन्ते. हा, अजून कोण वाचते? उषाताई वाचते? उषा किरण जोशी. धनिक श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमः हम्म, पंच यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. हा, तर कसा अर्थ होईल? धनिक हा म्हणजे काय? धनिक. मी सांगते ना. श्रीमंत श्रीमंत लोक, श्रीमंत श्रोते, राजा, नदी, वैद्य, हे पाच हे लोक जिथे 5 नाहीत जिथे हा नाही तिथे त्या राहू. ठिकाणी एक दिवसही राहू नये. मागे आलं तसं मागे होता का? असं एक झालेला आहे का? झालं मागे हा, असं या लाईन वरती झालेलं आहे सुभाषित. बरोबर बरोबर ज्या बरोबर. ठिकाणी हा, तर म्हणजे कोण कोण बघा. एक म्हणजे धनिक. श्रोत्रिय म्हणजे काय? श्रोता ज्ञानी ऐकणारा. का? हा, श्रोता ज्ञानी श्रोता होईल. ज्ञानी का सर? श्रुत म्हणजे बहुश्रुत असा असं वाटतं मला. म्हणजे हा. ज्ञानी असं वाटतं हा शब्द. तर नाही नाही, श्रोत्रिय हा जो शब्द आहे ना, याचं मूळ आहे श्रुती. श्रुती म्हणजे काय सांगा? ऐकणे. ऐकणे. ऐकणे श्रोता सारखं होईल ना. नाही नाही, श्रुती. वेदांना श्रुती म्हटलं जातं. वेद जे आहेत ना आपले. अच्छा. हा, कारण का, की वेद हे आपले ऐकून ऐकून, शिकवून शिकवून, ऐकून ऐकून, पण हे मौखिक म्हणजे लिहून नाही, ऐकून ऐकून हे ज्ञान, वेदांचं ज्ञान
आलेलं आहे. म्हणून वेदांना श्रुती म्हणतात. हा, आणि श्रुती आणि स्मृती आपल्या धर्मशास्त्रात. स्मृती म्हणजे काय? ज्याला संविधान म्हणतात ना, ती म्हणजे स्मृती. स्मृती म्हणजे कोड ऑफ कंडक्ट. आणि श्रुती म्हणजे, आता कोड ऑफ कंडक्ट किंवा स्मृती ज्या असतात त्या बदलतात, बरोबर का, देशकालानुसार, त्या त्या परिस्थितीनुसार, आणि त्या त्या प्रदेशानुसार. जसं मग बऱ्याच स्मृती आहेत, जशी मनुस्मृती, पराशर स्मृती, व्यास स्मृती वगैरे वेगवेगळ्या प्रांतांसाठी आणि वेगवेगळ्या काळात अशा स्मृती आहेत. होत्या म्हणजे आपल्या धर्मशास्त्रात त्या बदलत असतात, त्या फिक्स नसतात. हा, पण वेदांचं जे नियम आहेत, वेदात नियम जे दिलेले आहेत, ते कोणी बदलू शकत नाही, बरोबर. म्हणून त्या, आणि त्या फिक्स असतात, म्हणून त्याला श्रुती म्हणतात. आणि ते जे ज्ञान आहे ते श्रुती म्हणजे ऐकून ऐकून आलं असतं. कानाने गुरु शिकवतात, शिष्य ऐकतात. म्हणजे श्रुत म्हणजे श्रवण करतात. असं जे श्रुत ज्ञान आहे त्याला श्रुती म्हणतात, वेद. आणि त्या श्रुती जो जाणतो, ज्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, त्याला म्हणतात श्रोत्रिय. हा, तर श्रोत्रिय म्हणजे कोण? ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आहे, किंवा ज्याचं जो वैदिक ज्ञान आहे, किंवा जो शास्त्री पंडित आहे या अर्थाने म्हणा. ज्ञानी माणूस आहे तो, असं. तिसरं आहे राजा, चौथं आहे नदी, आणि पाचवं आहे वैद्य. तर हे पाच जिथं नाही तिथं एक दिवसही राहू नये, असं का म्हटलं असावं या सुभाषितात, सांगा कोणी? या गोष्टींची गरज पडते ना रोजच्या जीवनामध्ये. हा, बरोबर आहे की काय. एक तर कोणीतरी पैसा तिथे, म्हणजे तिथे पैसेवाले तरी माणसं पाहिजे की जिथं काहीतरी काम तरी मिळेल आपल्याला त्यांच्याकडून. सगळेच भिकारी असतील तिथे, अजून आपण जाण्यात काय फायदा? कोण आपल्याला काय देणार? काय नाही. श्रोत्रिय म्हणजे जर तिथे कोणी शास्त्री पंडित असतील, किंवा तर ते आपल्याला शिकवतील, त्यांच्यापासून आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल. राजा असेल तर राजा आपलं रक्षण करेल, म्हणजे आपल्याला धोका नसेल, नाही का, तिथे लॉ अँड ऑर्डर असेल. नदी नदी असेल, जसं मी म्हटलं, नदी किनारी सगळ्या पूर्वी संस्कृती फुललेल्या आहेत, नाही का. तर नदी असेल म्हणजे तिथे नदी वस्ती असेल, सगळं गायी असतील, सगळं व्यवस्था असेल. आणि वैद्य म्हणजे आपल्याला काही झालं तर उपचार करायला वैद्य पाहिजे. तर या पाच जर गोष्टी जिथं नसतील तिथं आपण एक दिवसही राहू नये. किंवा यापैकी कोणी कोणी असे म्हणतात की यातली एकही गोष्ट नसेल तर तिथे कधीच राहू नये, असं. एक दिवसही राहू नये, असं. बरोबर. हा, सुषमा ते विचारा. श्रोत्रिय म्हणजे श्रोत्रिय या शब्दाची म्हणजे हा पुल्लिंग शब्द धरायचा का? हो, श्रोत्रिय हा, हा म्हणजे अकारांत पुल्लिंग आहे. श्रोत्रिय हा, पण तो यो झाला कारण समोर र आला, म्हणून जसं रामो राजा म्हणे तसं राम हा मूळ शब्द, तो रामो झाला. तसा इथं श्रोत्रिय हा मूळ शब्द, तो श्रोत्रियो झाला र समोर आल्यामुळे. म्हणजे मग हे प्रथमा एक वचन धरायचं. प्रथमा एकवचन. हो, धन्यवाद. तर या सगळ्या, हे जे पाच जण आहेत यापैकी काहीच जर नसेल तर तिथे राहण्यात काही अर्थच नाही ना. ना आपला जीव वाचेल, ना आपल्याला काही ज्ञानप्राप्ती होईल, ना आपल्याला धनप्राप्ती होईल, ना व्यवसाय होईल, नाही का. म्हणून राहण्यात अर्थ, ना आपलं रक्षण होईल, असं. ठीक आहे. तर इथे याचा मी बरं, सगळ्यांना मी आज मेसेज टाकला आहे, कारण माझ्या लक्षात आलं एक दोघांशी बोलताना काल, की तुम्हाला त्या गुगल ड्राईव्ह आणि ते कसं त्याचं वापरायचं त्याचं माहिती नाहीये. म्हणून मी आज सकाळी मेसेजेस टाकले होते. ते सगळ्यांना समजले का? आपल्या डीपी मध्ये जे डिस्क्रिप्शन असतं डीपीचं, नवीन जय जय संस्कृत वर्ग 2024, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं आणि रीड मोर असं अजून वाचलं तर तिथे 1, 2, 3 असे 3 पॉईंट्स दिले. पहिला पॉईंट आहे झूम लिंकचा, की ज्यांनी आपण रोज 9:15 वाजता जॉईन होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे गुगल ड्राईव्हचा, की जिथे आपल्या सगळ्या म्हणजे हे पॉवर प्रेझेंटेशन पुस्तकं दिलेली आहेत. आणि तिसरं आपली युट्यूब लिंक, सगळ्या युट्यूब चॅनेलची लिंक आहे. हे तुम्हाला मिळालं, समजलं का सगळ्यांना? की कोणाला काही डाऊट आहे ते वापरायचं कसं याबद्दल? कळलं. समजतंय? हा, नाही, ज्यांना कळलं त्यांचा प्रश्न नाही, कोणाला कळलं नाही त्यांनी सांगा. येस सर, ओके. मला ते उघडायला नाही आलं सर. मी लिहिलंय त्याच्यात. आय हॅव गिवन मेसेज.
अच्छा, लक्ष्मीताईंना कळलं नाहीये का? ओके. नाही चालेल, मला ते ओपनच होत नाही. म्हणजे तुम्ही ते सर्कल केलं होतं ना ब्लू लाईन हो. वर वगैरे, ब्लू आणि red. नाही नाही, ते तर तो नुसतं पिक्चर होतं ते. ओके, अच्छा दॅट वॉज अच्छा, जस्ट ओके, अ हा हा. पिक्चर. तुम्ही काय अच्छा, करायचं, इमेज. ओरिजिनल ओरिजिनल व्हॉट्सअप वरती आपला जो ग्रुप आहे ना, त्याच्यावर हा जायचं. तिथे हा. नवीन जय जय संस्कृत वर्ग आहे ना, त्याच्यावर क्लिक करायचं. मग तिथे नवीन जय त्याला जय संस्कृत हा, तेच नवीन ना, आपला जय जय रोजचा. रोजचा ग्रुप व्हॉट्सअपचा. हा त्याला तर त्याची हा डीपी म्हणजे काय, त्याची माहिती असते ना. कोणी पिक्चर टाकतो, हा. कोणी माहिती देतो. ते डीपी उघडायची त्याची. मग तिथे ओके. रीड मोअर म्हणून ऑप्शन येतो, कारण ते पूर्ण एका पेजमध्ये दिसत नाही. मग रीड मोअर करायचं. हा. मग तिथे 1 2 3 असे 3 मुद्दे दिसतात. तिथे त्या लिंक्स आहेत. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला मिळेल काम. सर्व पीडीएफ मिळतील का त्याच्यात? त्याच्यात पीडीएफ पण मिळतील, युट्यूबची लिंक मिळेल, नंतर आपलं झूमची लिंक, म्हणजे तुम्ही जर कधी झूमची लिंक विसरला तर ती मिळेल. असं सगळं ओके. ओके सर, मी ट्राय करते ते. ओके. ट्राय करा. हा, चालेल. हो. नाहीतर मग मला फोन करा, किंवा मला उन्नतीला कोणाला तरी फोन करा. बरं बरं, ठीक आहे. थँक्यू सर. हो, सगळ्यांना कळलंय ना? बाकी कोणाला अडचण असेल तर मला जरूर फोन करा, कारण ते तुम्हाला नाही तर मग खूप त्रास होईल. म्हणजे काल एक दोघींनी मला सांगितलं की अरे, त्यांना त्या मागच्या युट्यूब कशा बघायच्या तेच माहिती नाही वगैरे. तर मग ते आपल्या व्हॉट्सअप वरती वरती शोधून शोधून हे करतात. तर एवढं हा, मी शोधायची तसं काहीच करत गरज होते, नाही. सगळं शोधून शोधून हा, टाकत होते मी पण. तसं काहीच करायची गरज नसते. ते तुम्ही एकदा युट्यूब चॅनेल उघडलं ना, चॅनेलमध्ये हा. कंटेंट्स म्हणून केलं, त्या कंटेंटमध्ये पूर्ण लेटेस्ट सगळ्यात वरती असते युट्यूब आपली पहिलं व्हिडिओ. आणि त्याचे जुने 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 त्याच्या खाली 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 येत असतात. असं. अच्छा अच्छा. हा, आणि ओके आता सर. आपण ते डेट वाईज केलेले आहेत, त्यामुळे ते पूर्ण असे सिक्वेन्शियली असतात सगळे. व्हेरी गुड. ओके सर. ओके. हा हा, ओके, थँक्यू सर. ओके. ठीक आहे. कोणालाही कधी नंतर अडचण आली तरी मला सांगा, मी त्याला मग समजावून द्यायचा प्रयत्न करेन. कसं ओके. उघडायचं वगैरे काय. ठीक आहे. हा, तर आता याचं मी जरी पुस्तकात नसलं तरी मी याचं उत्तरांचे पीडीएफ जी आहे ती आपल्या त्या ग्रुपवर टाकलेली आहे. मला वाटतं मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकली आहे यावेळेस, आणि तिथे पण आहेच, गुगल ड्राईव्हवर. तर आता याचा अर्थ मी दिलेला आहे. हा पुस्तकात नाही आहे, पण तुमच्या माहितीसाठी म्हणजे म्हणून हा लिहिलेला आहे मी. हा, ठीक आहे. सर, याचा भावार्थ पण दिलाय का का थोडा परत एकदा सांगाल का? याचा भावार्थ आता मी इंग्लिशमध्ये लिहिलाय. मला वाटतं बर, की स्टे ॲट अ ठीक आहे, प्लेस वेअर मग बेसिक ट्रान्सलेट करून एसेन्शियल घेऊ शकतो सर. हा स्टे ॲट अ प्लेस वेअर बेसिक एसेन्शियल नीड्स आर इझिली सॅटिस्फाईड, असं. हा, म्हणजे ठीक आहे, मुख्य ठीक आहे सर. या सगळ्या आपल्या आवश्यक गरजा आहेत. हा, जर हा जिथं अशा ठिकाणी राहा की जिथं या आपल्या आवश्यक गरजा पूर्ण होतील, असं. हा, त्या हा, नसतील ठीक तर आहे. राहू नका, असं. ठीक. हम्म. हा हा, आहे इथं भावार्थ पण. हा हो हो सर, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. हा. सर सर याच ठीक सुभाषितामध्ये पहिल्या आहे. ओळीमध्ये शेवटी पंचमहा लिहिलेलं आहे, तरी सुद्धा पुढच्या ओळीमध्ये परत पंच का लिहिलं? ओके, म्हणजे पहिले पंचमहा म्हणजे या 5 जणांचा एक ग्रुप, याला म्हटलेले पंचम. आणि अच्छा, नुसतं खालची तेवढाच ओळ, अर्थ होतो तेवढ्याला? हा, तर हे पंचम म्हणजे 5 जणांचा ग्रुप. तर हे 5 जिथे नसतात तिथे एक दिवसही राहू नये, असं. हं? आणि विद्यंतेचा अर्थ काय? विद्यंते म्हणजे राहायचं. ज्याला आपण राहायचं. विद्यमान म्हणतो ना, विद्यमान म्हणजे हा हा विद्यमान हा. आहेत. तर तसं विद्यमान असणे म्हणजे असणे. हं? असणे सर, मी आणि एक ओके. विचारू का? हा हा, वाईल एक्सप्लेनिंग हे आता हे सुभाषिताने जे आहे ते एक्सप्लेन करताना पूर्ण म्हणजे मिनिंग पण लिहायचं आणि त्याचा भावार्थ पण लिहायचं का? हा, जेव्हा आपल्याला. जेव्हा परीक्षकाच्या दृष्टीने विचारताय तुम्ही. हा हा. हो 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 सर, हो. म्हणूनच मी पण विचारलं. हा, तर परीक्षेत तुम्हाला अन्वय लिहिण्याची अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. हा, अन्वय हा ओके. तुम्हाला हा, समजुतीसाठी आहे. तुम्ही लिहायचा अर्थ बरोबर. आणि भावार्थ, या 2 गोष्टी दोन्ही लिहायच्या लिहायचं. आहेत. हो, ओके. कारण नुसता अर्थ हा शाब्दिक अर्थ झाला, पण त्याचं मॉरल काय किंवा मतितार्थ काय, हा, ते ओके. आपल्याला लिहायचं आहे. ओके सर. ठीक. हा, ठीक आहे. आता हे पुढचं कोण वाचेल? मी वाचू? हा, कोण वाचतंय? संगीता. संगीता, वाचा. हा. लक्ष्मीर्वसति जिह्वाग्रे जिह्वाग्रे मित्र बांधवाः
जिह्वाग्रे बंधनं प्राप्तं जिह्वाग्रे मरणं ध्रुवम. बरोबर आहे? बरोबर आहे. हा, सांगा अजून कोणाला वाचायचं आहे? भावना मी ताई, वाचतो. तुम्ही नाही वाचत कधी? हा, दिलीप सर तुम्ही वाचा. हा, येस सर. लक्ष्मीर्वसति जिह्वाग्रे जिह्वाग्रे हा, मित्र बांधवः हा, जिह्वाग्रे बंधनं प्राप्तं जिह्वाग्रे मरणं ध्रुवम्. हा, ठीक आहे. याचा आता अर्थ बघूया. लक्ष्मीर वसती जिव्हाग्रे लक्ष्मी ही वसती, याचा अर्थ काय होईल? जिभेच्या अग्रावर लक्ष्मी बसते. जिभेच्या जिभेच्या टोकावर लक्ष्मीचा लक्ष्मीचा वास वास. वास असतो किंवा राहते. ठीक आहे. हम्म. जिव्हाग्रे मित्र बांधवा. आता जिभेच्या टोकावर मित्र बांधव, मित्र नातेवाईक राहतात. वसती हे हा, वसती अध्यारूप आहे. जिव्हाग्रे बंधनम प्राप्त म्हणजे काय? जिभेच्या टोकावर किंवा जिभेवर बंधन प्राप्त रिलेशन. होते. हा, आणि रिलेशन्स. जिव्हाग्रे मरणम ध्रुवम, आणि जिभेच्या टोकाने मरण निश्चित होते. ध्रुवम म्हणजे निश्चित. असं काय अर्थ असेल? असं काय म्हटलेलं आहे त्या कवीनी, म्हणजे सुभाषितकारांनी? सगळं बोलण्यावर आहे तुमच्या. बोल हा, बरोबर. म्हणजे लक्ष्मीर वसती जिव्हाग्रे, तर तुम्ही जर चांगले बोलण्यात स्मार्ट असाल, हुशार असाल, बरोबर, तर तुम्हाला धनप्राप्ती होईल, म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मी येईल. बरोबर. जिव्हाग्रे मित्र बनवा. जर तुमचं बोलणं व्यवस्थित असेल, संबंध नीट बोलत असाल तुम्ही, तर तुम्हाला मित्र प्राप्त होतील, तुमच्या नातेवाईकांशी संबंध चांगले राहतील. बरोबर. जिव्हाग्रे बंधनम प्राप्त, तुम्ही जर खोटं बोललात, चाळी केली, हा, गडबड केली, काहीतरी नको तिथे नको ते बोललात, तर तुम्हाला बंधन प्राप्त होईल. तर बंधन म्हणजे काय? तुम्ही कैदेत पण जाऊ शकाल, तुरुंगाची हवा खाल. बरोबर. आणि जिव्हाग्रे मरणं ध्रुवम म्हणजे जिभेच्या टोकावर, जर तुमच्या जिभेवर जर ताबा नसेल, तुम्ही नको ते पथ्य म्हणजे नको ते कुपथ्य कराल किंवा नको ते खाल, बरोबर, तर तुम्हाला मरण सुद्धा तुमचं निश्चित आहे. असा सगळा जिभेवरती आपलं सगळं आयुष्य आहे. असं या गमतीने सांगितलेलं आहे इथं, की जिभेने तुम्हाला धनप्राप्ती पण लक्ष्मी प्राप्ती होईल, जिभेने मित्र बांधव सगळे प्राप्त होतील, जिभेने तुम्ही तुरुंगात पण जाल जर जिभेवर ताबा नसेल तर, आणि जिभेवर जर ताबा नसेल खाण्याचा, तर तुम्हाला मरण पण तुमचं निश्चित होईल. असं, तर अशा रीतीने जीभ हे अत्यंत महत्वाचं आपलं इंद्रिय आहे, त्यावर ताबा ठेवणं हे फार आवश्यक. असं जिभेला काही हाड म्हणतात ना, तसं. तसंच. हा, समजलं? सर ठीक आहे. एक हा, विचार, ध्रुवम म्हणजे निश्चित का? ध्रुव तारा जसा निश्चित असतो ना, फिक्स असतो ना, तर ध्रुव म्हणजे म्हणून ध्रुव. ध्रुव ताराला ध्रुव हे नाव याच्याच करता देण्यात आलं, कारण तो निश्चित असतो. बाकी तारेची जागा बदलते बरोबर. आकाशामध्ये, पण ध्रुव तारा फिक्स असतो ना, हो. निश्चित असतो म्हणून. बरोबर. अढळ ओके, अढळ थँक्यू. स्थान असतं म्हणून. अंडरस्टँड. हो, थँक्यू सर. हे हा, तर हे वाचा कोणी. मी वाचू का? मी वाचू. हा, अंजलीताई वाचा, ज्यांचं झालं नाही त्यांनी वाचा. पिपीली कार्जितं धान्यं मक्षिका संचितं मधु लुब्धेन संचितं द्रव्यं समूलं हि विनश्यति. हा, आता पिपीलिका म्हणजे माहितीये तुम्हाला? हो सर, मुंगी. मुंगी. पिपीलिका अर्जितम धान्यम. आता पिपीलिका म्हणजे मुंगी, धान्यम अर्जितम, धान्य अर्जित करते म्हणजे मिळवते. हा, पुढे काय होतं बघूया आपण. मक्षिका संचितम मधु, तर मक्षिका म्हणजे माशी, म्हणजे मधमाशी. मधमाशी मधाचा संचय करते, गोळा गोळा करते. करते. लुब्धेन संचितम द्रव्यम, लुब्ध म्हणजे लोभी माणूस. हा, लुभ म्हणजे लुभ या धातूपासून लुब्ध हा झालेला आहे. तो लोभी माणूस द्रव्याचा किंवा धनाचा संचय करतो.
आणि समूलम ही विनश्यती. आता याचं कसं आहे की मुंग्या ज्या असतात त्या धान्य गोळा करतात करतात करतात, मग कोणीतरी येतो त्यांना फटकन मारून टाकतो मुंग्यांना. हा, बरोबर. मधमाशा गोळा करतात, मध गोळा करतात करतात करतात, मग एक दिवस कोणीतरी येतो खाली जाळ करतो, त्यांना मारून टाकतो. लोभी माणूस धन गोळा करतो गोळा करतो गोळा करतो आणि मग एक दिवस दरोडेखोर येतात, त्याचा समूळ नाश करून टाकतात. तर इथं संचय कसा वाईट, कुठल्याही गोष्टीचा लोभ आणि संचय कसा वाईट हे सांगितलेलं आहे. मुंगी जर नुसती आपलं तिला पाहिजे तेवढं खाऊन राहिली असती तर तिला कोणी त्रास दिला असता का नाही? मधमाशांनी त्यांना जेवढा मध पाहिजे तेवढाच घेतला असता तर त्यांना कोणी त्रास दिला असता का नाही? लोभी माणूस सुद्धा जर त्याच्या घरी काही नसतं त्याच्यात तर दरोडेखोर येऊन त्याला मारलं असतं का नाही? पण हे सगळ्या लोभीपणामुळे आणि संचय केल्यामुळे सगळा समूलम ही विनश्यती, सगळ्यांचा समूळ नाश होतो, असा हे सुभाषित आहे. म्हणजे संचय, अतिसंचय हा नाशास कारण ठरतो, असं ह्या सुभाषिताचा मतितार्थ आहे. अतिसंचय किंवा हव्यास. हव्यास, बरोबर. हं? हं. आता 14वं सुभाषित कोण वाचेल? वाचू का? वाचा. अर्थागमो नित्यमरो गीता च प्रिया च भार्या प्रियवदिनी च वादिनीच. वश्यश्च पुत्रो थकारी च विद्या षड जीवलोकस्य सुखानि राजन. 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 अजून अजून कोणाला वाचायचंय? मी वाचू का सर? हा, भावना वाचा. अर्थागमो नित्यम रोगिता च प्रियाच भार्या प्रियवादिनी च वश्यच्च पुत्रोर्थकरी च विद्या षड्जीवलोकस्य सुखानि राजन. हा, सुषमाताई तुम्हाला वाचायचंय? नाही, दोन प्रश्न होते आधीचे दोन्ही सुभाषितात. तिथे संधी जे आहेत ते सगळ्या त्याच्याबद्दल प्रश्न होते. याच्यातही आहेत बरेच संधी. बरं, सांगतोय, बघूया आपण. ना एकदा ना मी ठीक आहे, ते परत जाऊ आपण, हे आधी आपण पूर्ण करू. तर इथं जरा मी थोडस जरा चाल याची वेगळी आहे म्हणून मी म्हणून दाखवतो तुम्हाला. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रिया च भार्या प्रियवादिनी च वश्यश्च पुत्रो